ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. मित्रांनो, मी जो आपल्याला एक व्हिडिओ करणार आहे त्यातनं आपल्याला गुरुस्वरूप कळावं हाच एक माझा हेतू आहे. आणि आजचा जो विषय आहे तो आपल्या सद्गुरूंना भारतीय लष्कराने किती मोठा सन्मान दिला होता हे मी सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओ करणार आहे. गुरुदेवांचे एक भक्त नगरमधले रसिकभाई संघराजाका यांचे काही अनुभव मी यापूर्वी या व्हिडिओ चॅनलवर सांगितले. त्यांनी सद्गुरूंचा जो उपदेश आहे त्याचं बरंचसं लिखाण त्या दोन्ही बंधूंनी, पटुकभाई आणि रसिकभाई यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यावर एक आधारित त्यांनी गुरुदेवांचं अनुभव विश्व हे त्या ठिकाणी सांगितलं आहे. त्याला त्यांनी रामकृष्ण चरित्र असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामधला एक लेख माझ्याकडे परवा व्हॉट्सॲपवर आला. आपले एक भक्त आहेत मधु नेहरे यांनी तुम्हाला आवर्जून पाठवला. आणि तो वाचल्यानंतर मला असं वाटलं की आत्ताच्या सर्व आपल्या भक्तमंडळींना हे कळलं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की आपलं नगर जे आहे ते आपल्या सद्गुरूंचं कार्यक्षेत्र आहे. आणि त्या नगरनगरीत त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि नगरनगरीत त्यांनी सर्व उर्वरित आपलं कार्य लोककल्याणाचं केलेलं आहे. त्या नगरनगरीचं एक महत्त्व आहे की हे लष्कराचं एक मोठं ठाणं आहे. आणि या लष्करी अधिकाऱ्यांचा मला वाटतं 1964-65 पासून आपल्या सद्गुरूंकडे येणं या मंडळींचं सुरू झालं. लष्करामध्ये आपले एक भक्त मोठं कॅप्टन श्रीकांत धर्माधिकारी होते. ते कमिशन ऑफिसर होते. युद्धात भाग घेतल्यानंतर त्यांनी नंतर नगरमध्ये निवृत्त झाल्यावर लष्करी विभागातच बरेच नोकरी केलेली आहे. आणि ते सद्गुरूंचे निजभक्त असल्यामुळे अनेक लष्करातले अधिकारी मोठे मोठे आपल्याकडे यायला लागले. आणि त्या अनुषंगाने हा अनुभव आहे. मी आत्ता सांगत होतो आपल्याला की हे मोठं लष्कराचं ठाणं आहे. आणि नगरमध्ये आजही आपल्याला रणगाड्यांचा वावर जास्त दिसतो. याचं कारण म्हणजे रणगाड्यांचं एक मोठं प्रशिक्षण केंद्र नगरमध्ये आहे. आणि या रणगाड्यांचा भारतीय सैन्याने फार खुबीने वापर करून घेतलेला आहे. आणि आपलं भारतीय सैन्य त्याच्यामध्ये विजयी झालेलं आहे. आपले जे रणगाडे होते त्या रणगाड्यापेक्षा कित्येक पटीने शक्तिशाली असे रणगाडे 1965च्या युद्धात ज्याला पॅटर्न रणगाडे म्हणत होते हे रणगाडे पाकिस्तानने उतरवलेले होते. परंतु भारतीय लष्कराने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या पॅटर्न रणगाड्यांचं सगळा धुव्वा उडवून टाकला आणि भारताला विजयश्री प्राप्त करून दिली. मी 1965च्या त्या युद्धामध्ये शालेय अवस्थेत होतो. पण वृत्तपत्रातल्या बातम्या वाचून आमचंही ऊर अभिमानाने भरून यायचं. एवढी आपल्या भारतीय लष्कराने कमाल केलेली होती. म्हणजे आपल्याकडचे जे रणगाडे होते ते तेवढ्या तोडीचे नव्हते. परंतु शत्रूचे रणगाडे सफल होऊ नयेत म्हणून त्यांनी ज्या युक्त्या जोडल्या त्या फार हे होत्या. रणगाड्यांचं काय असतं माहिती आहे का? रणगाड्यांना एक ठराविक अंतरावरनं दिसतं, जवळचं काही दिसत नाही. आणि त्याचा एक त्यांनी फायदा घेतला. आणि आपले लष्करातले जे अधिकारी असतील त्यांनी धैर्य दाखवून त्या जवळ जाऊन त्या रणगाड्यांवर बॉम्ब गोळे वगैरे फेकलेले आहेत.
जेव्हा यांचा हल्ला होणार हे समजलं तेव्हा त्या संपूर्ण परिसरात पाणी सोडलं आणि चिखल करून टाकला. तेव्हा रणगाड्यांची गती थांबवली. म्हणजे बुद्धिमत्तेच्या जोरावर भारतीय आहे. आता असं या रणगाड्यांचं एक लष्करी केंद्र नगरमध्ये आहे. आणि 1 मे हा रणगाडा दिवस म्हणूनच साजरा केला जातो. हा साजरा केला जातो. आता हे काय झालं, मी हे जे सांगतोय त्याची बॅकग्राऊंड तुम्हाला फक्त सांगितली. पण आता या रसिकभाईंनी जो लेख लिहिला आहे रणगाड्यांचं प्रात्यक्षिक, आता मी तुम्हाला सांगितलं की 1 मे हा रणगाडाचा दिवस होता. आणि 88 ते 90 या काळात या रणगाड्या प्रशिक्षण केंद्राचे जे प्रमुख अध्वर्यू होते ते ब्रिगेडियर असतात. आणि ब्रिगेडियर त्या ठिकाणी मला वाटतं एक ब्रिगेडियर विर्क म्हणून होते. विर्क ते त्या रणगाडा याचे प्रमुख होते. आणि स्वाभाविक आता विर्क या नावावरून आपल्याला कळणार नाही, पण विर्क हे पंजाबी नाव आहे. आणि ते विर्क हे शीख धर्मीय होते, गुरु नानक यांना मानणारे होते. आणि आता गुरु नानक हे गुरु स्वरूपच आहे. त्यामुळे गुरु नानकांचे ते भक्त असल्यामुळे जेव्हा नगरमध्ये त्यांना कळलं की आपले गुरुदेवांचं वास्तव्य आहे, आणि मग त्या काही लष्करांच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांचं या इथे येणं वाढलं. अत्यंत ब्रिगेडियर दर्जाचा माणूस असून देखील गुरुदेवांच्या पुढे चटईवर आपल्यासारखे मांडी घालून बसत असत. आणि आध्यात्मिक अनुभव गुरुदेवांकडनं ते घेत असत. आणि अत्यंत लीनता होती त्यांच्यात. आणि एकदा त्यांनी गुरुदेवांना विनंती केली की आमच्याकडे रणगाड्यांचं प्रात्यक्षिक होणार आहे, तर ते पाहण्यासाठी आपण यावं. हे रणगाड्याचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी फार कोणाला बोलवत नाहीत. ते बोलवायचं असेल तर साधारणपणे पंतप्रधान, राष्ट्रपती अशाच व्यक्तींना बोलवलं जातं, किंवा इतर देशाचे काही जे प्रमुख असतील त्यांनाही बोलवलं जातं. म्हणजे हा मान कोणाला दिला जातो, तर भारताच्या पंतप्रधान, सर्वोच्च, आपल्या भारतामध्ये संसदीय लोकशाही असल्यामुळे आपण पंतप्रधान पद हे सर्वोच्च मानलेलं आहे, त्या किंवा राष्ट्रपती यांना बोलवलं जातं. पण आपल्या गुरुदेवांना त्या विर्क साहेबांनी हा एक एवढा मोठा सन्मान दिला का, तर विर्क साहेब हे गुरुभक्त होते. भले ते गुरु नानकांचे भक्त असू देत, पण गुरुभक्ती होती त्यांच्यात. आणि गुरूंचा दर्जा त्यांना कळत होता, समोरच्या गुरूंचा दर्जा त्यांना कळत होता. त्यामुळे त्यांनी आपल्या गुरुदेवांना या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि त्या प्रात्यक्षिकाकरता जाण्याकरता मला वाटतं ते लष्करी हद्द आहे त्या ठिकाणी. 1 मिनिट, त्याचं नावही सांगतो मी आपल्याला. खारेकर्जून नगर जिल्ह्यातलं नगर मनमाड रस्त्यावर खारेकर्जून हे एक ठिकाण आहे. आजूबाजूने टेकड्यांनी वेधलेलं आहे. आणि त्या टेकड्यांनी सगळीकडचा भाग वेधलेला आहे. मधला जो काही सपाट प्रदेश आहे त्याच्यामध्ये हे लष्कराचं प्रात्यक्षिक होणार होतं. आणि त्याच्याकरता गुरुदेवांना त्यांनी सन्मानाने निमंत्रित केलं होतं. गुरुदेवांच्या बरोबर आता आपले गुरुदेव हे जेव्हा कुठे बाहेर जात असत तेव्हा त्यांच्याबरोबर आपले 1-2 भक्त असत. तर यावेळेस त्यांनी रसिकभाई संघराजका यांना घेतलं होतं. आणि संघराजक आणि रसिकभाई एका आपल्या कारमधनं ते त्या ठिकाणी गेले. आणि तिथं त्यांना लष्कराच्या गाडीत सन्मानाने बसवण्यात आलं. एका गाडीमध्ये ब्रिगेडियर विर्क साहेब पुढच्या बाजूला बसले होते आणि पाठीमागच्या बाजूला आपले गुरुदेव विराजमान झाले होते. आणि रसिकभाई अन्य कारमध्ये बसले होते. ते जेव्हा त्या शामियानात गेले तर त्या शामियानात पंतप्रधान, राष्ट्रपती यांना हे सगळं बघण्यासाठी जे आसन तयार केलेलं असतं त्या आसनावर गादी वगैरे हलवून त्या ठिकाणी गुरुदेवांची व्यवस्था केली होती. आणि गुरुदेवांना त्या ठिकाणी त्यांनी तिथं विराजमान केलं. ही खुर्ची फक्त आणि फक्त राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासारख्याच व्यक्तींसाठी राखीव असते.
त्या खुर्चीवर कोणीही बसू शकत नाही. मी सरकारी अधिकारी होतो. सरकारमध्ये असा एक अलिखित नियम आहे की साहेबांच्या खुर्चीवर कोणी बसायचं नाही. जो आपला साहेब असतो त्याच्या खुर्चीवर कधी कोणी बसायचं नाही. तर लष्कराच्या दृष्टीने पंतप्रधान, राष्ट्रपती हे सर्वोच्च अधिकारी आहेत. तर त्या खुर्चीवर कोणी कधी बसत नव्हतं. परंतु विल्क साहेबांनी आपल्या गुरुदेवांना तो सन्मान दिला आणि त्या ठिकाणी बसायला लावलं. आता हा सगळा कार्यक्रम सुरू झाला आणि हळूहळू एक एक रणगाडे पुढे येत होते. ते रणगाडे पुढे आले की गुरुदेवांच्या आसनाच्या समोर आले की त्यांची तोफ खाली जायची आणि त्याला सलामी देणं म्हणतात. आपण कदाचित 26 जानेवारीला जी गणतंत्र दिवसाची जी परेड बघतो त्या परेडमध्ये पण आपण हे दृश्य बघत असतो. ते या लष्कराचं तो प्रात्यक्षिकाचाच दिवस असतो 26 जानेवारीला आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती हे सन्माननीय अतिथी असतात. राष्ट्रपती हे आपल्या तिन्ही सशस्त्र दलाचे सरसेनापती आहेत. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर लक्षात घ्या. 3 सेनापती आहेत पण त्यांच्यावरती कोण आहेत तर सरसेनापती राष्ट्रपती आहेत आणि त्यांना तिथे बसवून तो मान दिलेला असतो आणि प्रत्येक लष्कराचं युनिट आल्यानंतर राष्ट्रपतींना तिथं मानवंदना देऊन पुढे जात असतं. तीच घटना या नगरमध्ये होत होती आणि ते सन्मान कोण स्वीकारत होतं तर आपले गुरुदेव स्वीकारत होते. आता या ठिकाणी रणगाड्यांची ताकद काय आहे, तोफगोळे कसे टाकले जातात, ते तोफगोळे असे पडत होते आणि त्या बरोबर लक्ष्यावर ते वेध घ्यायचे आणि त्या ठिकाणी ते जे त्यांनी लक्ष ठेवलं होतं त्याचा विध्वंस होत होता. आणि अशा पद्धतीने ते प्रात्यक्षिक होती. काही कोणाला माणसाला मारायचं नव्हतं किंवा कोणाला नव्हतं, परंतु ते आपलं प्रॅक्टिस त्यांची चालू होती. आणि तो गोळा तिथे पडल्यावर मोठ्या प्रमाणावर एक तर जाळ होत असे, मोठ्या प्रमाणावर धूर होत असे. आणि हे लक्षात घ्या, तिथं भले मनुष्य मात्र नाही पण त्या ह्याच्यात जीवसृष्टी आहे. आपल्या या सृष्टीमध्ये, या सृष्टीच्या कणाकणात जीवसृष्टी भरलेली. मग ते बारीक जीवजंतूत बसत असतील, किडे असतील, मकोडे असतील, जे काय असतील ते असतील, पण आहेत ते. आणि त्या ठिकाणी कळत न कळत ही हत्या होतच होती. परंतु आपल्या देशाचं संरक्षण करण्याकरता या गोष्टी कराव्याच लागतात. आपण जरी अहिंसावादी असलो तरी अहिंसेचा अतिरेक आपल्याला करून चालत नाही. समोरचा शत्रू त्याला मारायचं नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. अहिंसा अशी नाही आहे. आणि आपल्या गुरुदेवांनी सांगितले की अहिंसा तत्व एका ठराविक ह्याच्यावर मारा. ज्यावेळेस समोरची गोष्ट आपल्याला उपद्रवी ठरते त्यावेळेस तिथं तुम्हाला शस्त्र उगवणं, त्याला मारणं हे आवश्यकच आहे. आणि अशा प्रकारचं ते सगळं चालू होतं. आणि गुरुदेवांना जिथे त्यानंतर काय केलं त्यांनी, गुरुदेवांना सगळं प्रात्यक्षिक झाल्यावर एका रणगाड्यामध्ये गुरुदेवांना बसवलं. त्यांनी रणगाड्यावर गादी टाकून गुरुदेवांना बसवलं आणि त्यांच्या दुसऱ्या बाजूला दोन बाजू असतात, तिथे दुसऱ्या बाजूला रसिकभाई बसले होते. आणि त्या रणगाड्याने गुरुदेवांनी संपूर्ण त्या युद्धभूमीला, म्हणजे जिथं प्रत्यक्षिक होतं ना, एक राऊंड मारला, चक्कर मारली. आणि त्याच्यानंतर तिथे आल्यावर विल्क साहेबांनी त्या रणगाड्याच्या तोफेमध्ये एक गोळा भरला आणि त्याचं निशाण सिद्ध केलं, म्हणजे निशाण टार्गेट फिक्स केलं आणि सेट केलं. आणि गुरुदेवांना विनंती केली की आता आपण फक्त बटन दाबा. आपण बटन दाबलं की जे लक्ष मी सेट केलं आहे त्याच्यावर तो गोळा पडेल आणि त्या लक्ष्याचा नाश होईल. आपल्या गुरुदेवांचं अशा ठिकाणी देखील एवढा तिथं त्यांना सन्मान दिलेला आहे, एवढ्या पद्धतीने त्यांना हे सांगितलेलं आहे, हे करा म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्यांनी गुरुदेवांनी या ठिकाणी अत्यंत विनयाने या गोष्टीला नकार दिला. तर नकार का दिला ते महत्त्वाचं आहे. की नकार देण्याचं कारण एवढंच होतं की गुरुदेवांनी असं सांगितलं की मी गुरुस्वरूपात आज इथे आलेलो आहे. गुरुस्वरूपात मी आलेलो आहे. आणि या ठिकाणी
तोफेचा गोळा पडल्यानंतर जरी समोर मनुष्य नसला तरी काही ना काहीतरी हानी होणार आहे. आणि मी संन्यासी आहे, संन्यासी आहे, मला विध्वंसक शस्त्र चालवायचं नाही. गुरुदेवांनी हेही सांगितलं की जे अवतारी पुरुष राजे म्हणून जन्माला येतात त्यांनाच शस्त्र हाती धारण करण्याचा अधिकार आहे. आपल्याला माहिती आहे की श्रीराम हे राजे होते, श्रीराम हे राजे होते, त्यामुळे त्यांनी शस्त्र धारण केलेलं होतं. आणि नुसतंच धारण नाही केलं तर त्यांनी शस्त्र चालवून अनेक दैत्यांचा नाशही केलेला आहे. जेव्हा देवी स्वरूपात हे जन्म घेतात त्यावेळेस देखील देवीच्या हातात देखील शस्त्र आहेत आणि देवींनी अनेक दैत्यांचा नाश केला हे आपल्याला माहिती आहे. परंतु जे गुरुस्वरूपात येतात ते कधीच शस्त्र हातात येत नाही. याचं कारण काय की गुरुदेवांनी सांगितलं, म्हणजे ते गुरुस्वरूप आहेत, ते लोकांना ज्ञान देण्याकरता आलेले आहेत आणि ज्ञान देण्याकरता आलेल्याने शस्त्र वापरायचं नाही. अर्थात या संन्याशी लोकांच्या हातात जो दंड असतो तो दंड देखील काही शोभेचा नाही आहे. तो दंड त्यांनी न मारताही लोकांवर त्याची शिक्षा होत असते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं. पण प्रत्यक्ष ते कधी ते शस्त्र चालवत नाही. हे गुरुदेवांनी जे सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींना जो सन्मान मिळतोय तो ब्रिगेडियर विर्क यांनी गुरुदेवांना देऊन तो गौरव त्यांचा केलाच. परंतु त्या ठिकाणी शेवटचा क्षण आला होता, ते बटन दाबायचं, तर आपल्या गुरुदेवांचं प्रसंगावधान किती आहे ते बघा. त्या क्षणीही मोठा सन्मान मिळत असून देखील त्यांनी अत्यंत विनयाने नकार दिला आणि मी गुरुस्वरूपात आहे त्यामुळे मला शस्त्र चालवायचा अधिकार नाही, हे विध्वंसक शस्त्र आहे. मी आत्ता आपल्याला सांगितलं की तिथे जरी मनुष्य नसेल तरी जीवसृष्टीतले अनेक जीवजंतू तिथे असतात आणि त्यांचा निश्चित त्या ठिकाणी नाश होतो. कोणाचाही नाश करायचा नाही, ही गुरुस्वरूपाची एक कार्य आहे. तर ते कार्य आपल्याला करतोय आपण, हे गुरुदेवांनी लक्षात घेऊन ते नाही केलं. म्हणजे आपल्याला आपल्या गुरुदेवांचं गुरुस्वरूप त्यांच्या मुखातनंच या ह्याच्यातनं ऐकायला मिळालं. हा रसिकबाईंचा जो अनुभव आहे तो मी वाचल्याबरोबर याच्यावर मला व्हिडिओ करावासा वाटला आणि मी त्या ठिकाणी ती तयारी केली. भारतीय युद्ध कौशल्यात आता रणगाड्यांचा वापर कमी झाला आहे, आता नाही होणार, पण आता आपल्याकडे वेगळी आयुध आहेत. पण त्यावेळेस 65 असेल 71 असेल त्या काळात हा रणगाड्यांचा वापर भारतीय लष्कराने अत्यंत खुबीने केला आहे आणि शत्रूचा लेतपात दोन्ही युद्धात केलेला आहे. असा हा आपल्या गुरुदेवांचा सन्मान भारतीय लष्कराने केला आहे. त्यांना पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना जो सन्मान मिळतो तो आपल्या गुरुदेवांनी दिला. हे सर्व आपल्या पुढच्या पिढीच्या भक्तांना, किंवा आता मला देखील परवापर्यंत मी हा वाचला नाही तर मलाही माहीत नव्हतं. आणि 88 ते 90 हा जो काळ त्यांनी दिला आहे, त्या काळात विर्क साहेब तिथे होते आणि त्या ह्याच्यात आता त्यांनी तारीख दिलेली नाही आहे मे बी, पण माझ्या कल्पनेने ती 1 मेच तारीख आहे, ज्या दिवशी तो लष्कराचा रणगाडा दिन असतो त्या दिवशीच ते केलं जातं. तर त्या ठिकाणी हा गुरुदेवांना सन्मान मिळाला आणि गुरुदेवांच्या मुखातनं माझं गुरुस्वरूप आहे हे आपल्याला कळतंय. हा अनुभव सर्व सध्याच्या भक्तांना पुढच्या पिढीला कळावा म्हणून मी हे आपल्याला सांगत आहे. आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव दत्त.